नागपुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला। विदर्भातील इतरही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता। विदर्भातील इतरही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। नागपूर उपराजधानी नागपूरमध्ये मात्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे। विदर्भातील इतरही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता। या संदर्भात ताजे आणि सविस्तर अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, नागपुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे। खरं तर हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता। सध्या पाऊस सुरू आहे। सध्या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? अगदीच करण, काल याच वेळेला नागपूरमध्ये पावसाने हजेरी लावली होती। मात्र आजच्या पावसाची तीव्रता ती अधिक दिसून येत आहे। विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह या ठिकाणी मुसळधार पावसाने नागपूरमध्ये जे आहे ते हजेरी लावली आहे। आणि नागपुरातच नव्हे तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता। वर्धा असेल, भंडारा असेल, गोंदिया, त्याचबरोबर चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये जे आहे ते तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवला होता। मात्र नागपूरमध्ये जे आहे ते विजांच्या कडकडासह जोरदार मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे कुठेतरी एकूणच जर पाहिलं तर याच पद्धतीने जर ही सततधार जर सुरू जर राहिली तर विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं जे आहे ते या ठिकाणी संकटात येऊ शकतं आणि शेतकरी राजा जे आहे ते एकूणच चिंतेमध्ये अडकू शकतं, हे देखील नाकारता येत नाही। कारण की अजूनही पुढील दिवस जे आहे ते हवामान विभागाने सध्याची जी अपडेट आहे अजून पुढील 3 दिवस याच पद्धतीने पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। कारण नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।